शिर्डीत गोरगरीब बांधवांची 11 चारी 12 चारी सह इतर ठिकाणी घरे अतिक्रमण कारवाईत पाडण्याचा प्रकार खेदजनक आहे। हे बांधव नियमितपणे लाईट बिल, घरपट्टी, पाणीपट्टी भरत होती। या सर्व पीडित कुटुंबियांनी मोर्चा काढून प्रांताधिकारी कार्यालयासमोर मोठ्या संख्येने बिऱ्हाड मोर्चा प्रसंगी चूल पेटवून स्वयंपाक करून भोजन घेतले। याचे गांभीर्य मोठे आहे असे मत डॉक्टर राजेंद्र पिपाडा यांनी भेट दिली असता सांगितले। आंदोलकांनी मागण्यांसाठी आंदोलन सुरू केले आहे। या कुटुंबियांचे दुःख शब्दात मांडणे कठीण आहे। आपण याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन या कुटुंबांना तात्काळ सरकारी जागेत घरे बांधून देण्यासाठी आग्रह धरणार आहे। या अगोदरही आपण महसूल मंत्री बावनकुळे यांची भेट घेतली, त्यांनीही पुनर्वसन करून घरे बांधून देण्याचे आश्वासन दिले आहे असे म्हटले। यावेळी आरपीआयचे दिलीपराव वाघमारे, माजी नगरसेवक सुरेश आरणे, वंचित बहुजनचे प्रदेश अध्यक्ष अनिल जाधव, प्रवीण आल्हाट, विशाल कोळगे, सचिन आरणे उपस्थित होते। असं आहे की मुळातच या देशमुख चारीच्या लगत असलेले जे 400-500 कुटुंब होते त्यांची घरं बुलडोझरच्या साहाय्याने पाडण्यात आली। ती झालेली कारवाई मुळातच अन्यायकारक होती। अत्यंत इतक्या वर्ष राहत असलेल्या, ज्यांच्या 3-3 पिढ्या गेल्या, अशा लोकांना काही कारण नसताना त्यांची घरं उद्ध्वस्त करण्यात आली। ते जी दृश्य होती, मी आणि माझ्या पत्नी ममता पिपाडा आमचे सहकारी त्या ठिकाणी गेलो। ते दृश्य पाहिल्यानंतर कोणाच्या हृदयाला पाझर फुटेल, कोणाचंही मन हेलावल अशी परिस्थिती होती। 1 दिवसाची प्रसूत झालेली महिला, तिच्या डोक्यावरचं छप्पर सुद्धा त्या ठिकाणी काढण्यात आलं। आणि त्यामुळे मी त्याबाबत राज्याचे महसूल मंत्री आदरणीय बावनकुळे साहेब यांची भेट घेऊनही त्यांना हा सर्व प्रकार सांगितला। यांचं पुनर्वसन झालं पाहिजे, यांना सरकारी जागेत घर बांधून दिलं पाहिजे अशी मागणी केली। त्यांनी पण त्याला मान्यता दिली। त्यांनी पण सांगितलं आपण या विषयाबरोबर राहू, त्यांना घरकुल बांधून देऊ। परंतु यांच्यावर झालेली मुळात कारवाई चुकीची आणि अन्यायकारक आहे। त्यांना हटवण्याचं काहीच कारण त्या ठिकाणी नव्हतं। म्हणून ज्याला कोणाला थोडीफार संवेदना असेल तो कोणी सुद्धा या प्रकाराच्या विरोधात लढेल। म्हणून या लोकांना आज या ठिकाणी आपण जर पाहिलं तर ही सर्व महिला आणि सर्व कुटुंब स्वतःचा बिऱ्हाड घेऊन या ठिकाणी आली। स्वयंपाक बनवण्याचं त्यांचं काम या ठिकाणी चालू आहे। आणि म्हणून अशा वेळी मला फोन आले, अशा लोकांना पाठिंबा देणं, त्यांची विचारपूस करणं, कारण हे सामान्य कुटुंबातील सर्व त्या ठिकाणी लोक आहेत आणि यांच्या डोक्यावर छप्पर नाही, एवढं प्रचंड ऊन त्या ठिकाणी आहे आणि या लोकांनी आता राहायचं कुठं हा प्रश्न त्या ठिकाणी आहे। मी काही दिवस त्यांची भोजनाची सुद्धा व्यवस्था त्या ठिकाणी केली। मला जे करायचे ते प्रयत्न मी त्या ठिकाणी करतोय। आता कुठल्या निवडणुका नाही, काही नाही, परंतु आम्ही सामान्य लोकांवर जेव्हा अन्याय होतो त्या लोकांच्या पाठीशी राहतो। कोण काय बोलेल याचा विचार आम्ही त्या ठिकाणी करत नाही, कारण जेव्हा गरीब लोक असतील, सामान्य लोक असतील, त्यांच्या डोक्यावरचं छप्पर जर काढलं जातं तर त्यांच्या बाजूने कोणीतरी उभं राहणं गरजेचं आहे। त्यांच्या डोक्यावर पुन्हा छप्पर येईल, त्यांना चांगलं घरकुल उभं राहील, यासाठी निश्चितच मी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याबरोबर यांची पण भेट त्या ठिकाणी घेणार आहे। आणि जोपर्यंत यांना घरकुल बांधून पूर्ण होणार नाही तोपर्यंत या सर्व महिला असतील, हे जे सगळे आमचे बांधव असतील, यांच्याबरोबर आम्ही बरोबरीने राहू। आणि हा जो अन्याय आहे, खरोखर चुकीचा अन्याय या सर्व गोरगरीब लोकांवर त्या ठिकाणी झालेला आहे। आपण हे दृश्य त्या ठिकाणी पाहू शकता आणि निश्चितपणे आम्ही त्यांच्यावर झालेल्या अन्यायाचा पाठपुरावा यापुढे करत राहू। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी किशोर पाटणी, शिर्डी। सस्नेह निमंत्रण। विश्वप्रसिद्ध साईनगरी येथे प्रथमच भगवान महावीर जनकल्याणक महोत्सव निमित्त महावीर गाथा मराठी भाषेमध्ये गुरुवार दिनांक 3 एप्रिल ते गुरुवार दिनांक 10 एप्रिल 2025 रोजी दररोज रात्री 8 ते 10 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले आहे। तरी सर्व भाविकांनी या संधीचा लाभ घ्यावा। या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय नामदार डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील, जलसंपदा मंत्री महाराष्ट्र राज्य, पालकमंत्री अहिल्यानगर, मार्गदर्शक नामदार सौ शालीनताई विखे पाटील, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा अहिल्यानगर, उद्घाटक माननीय डॉक्टर सुजय विखे पाटील, माजी लोकसभा सदस्य अहिल्यानगर, प्रस्तुत करता अर्हम विद्या प्रणेता परमपूज्य श्री प्रवीण ऋषीजी मसा। कार्यक्रम स्थळ डॉक्टर एकनाथ कोनकर पाटील क्रिकेट मैदान, ओम साईनगर, हॉटेल गणपती पॅलेस चौक, शिर्डी।
आयोजक सकल जैन समाज शिर्डी, शिर्डी ग्रामस्थ व पंचकृषी.